शब्द असे आहेत, स्वातंत्र्याचा रवी म्हणजे सूर्य तो नक्की उगवणार, दिव्य स्वातंत्र्य कशाने उगवणार? आत्मतेजो बले, आपल्या सगळ्यांचं तेज एकवटलं एकदा तो प्रगटता अवनीत अवनीत पृथ्वी, त्या पृथ्वीवर तो एकदा का प्रगटला, कोण त्या गोपवी, कोण थकवू शकणार आहे? काळजी करू नका. शौर्य सागर लहरी गगन मंडल महाभेदिता, पाण्याच्या सागराच्या लहरी म्हणजे लाटा किनाऱ्याला भेटतील, आमच्या शौर्याच्या समुद्राच्या लाटा आकाशाला भेटतील. शौर्य सागर त्याच्या लहरी म्हणजे लाटा कशाला भेटतील? गगनमंडल महाभेदिता, आकाशाला भेदून टाकणारा आमचं शौर्य आम्ही जेव्हा प्रगट करू तेव्हा कवडत्या अबल करत होईल. कोण असा माणूस आहे, कर म्हणजे हात, कोण असा दुबळा हात आहे जो या दिव्य प्रयत्नाला थांबवू शकेल? आपल्या सगळ्यांनीच पु ल देशपांडेंच्या व्यक्तिरेखा अनेक ऐकल्या आहेत, व्यक्ती आणि वल्ली. त्याच्यामध्ये रावसाहेब जे प्रकरण आहे तो त्या नाटकामध्ये इंटरव्ह्यूला जातो, त्या नटाकडे सांगतो, तुम्ही ते गाण्यात बदल का केले, तसं का नाही गायला? आणि तो कलाकार सांगतो, मास्टर दिनानाथ मंगेशकरांनी सुद्धा बदल केले होते. तेव्हा रावसाहेब त्याला उत्तर देतात की आम्ही बदल केले, ठीक आहे रे, त्याचा अधिकार आहे तो, त्याच्यासारखं एक सूर लावले मुळव्याध होईल की रे तुला. सतत ऐकलं त्यामुळे आपल्याला वाटलं हीच बरोबरच चालेल, चाल याच्या उलट आहे. आणि तर्क हा शब्द आहे प्रकटता, आणि सूर चालले लपविता. खाली सूर कसे चालले? तंत्राच्या प्रकटता असं असं प्रकट. म्हणून मंगेशकर काय करणार? शौर्य सागर
32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, तुम्ही चर्चा केली तर माझी अवघड परिस्थिती आहे. हेच गाणं गात असताना एकदा समोरच्या माणसाने शेजारच्या माणसाला प्रश्न विचारला, काय हो हे सोहनी का? कोणला हे सोहनी नाही, हे आपले. तर सोहनी हे रागाचे नावे हेच माहीत नाही. त्यामुळे एकूणच दोघांच्या संवादाचा जो काही परिणाम झाला, म्हणजे नका तुम्ही चर्चा करून, मी सांगतोय ना ते इथे बसून, ते सुरुवात सोहनी रागाने होणार आहे. ओढी न जवळ जवळ 8 राग.